सोशल मीडियाचा राजा सुनेत्रा वहिनी झाल्या, पार्थ पवार झालेत, जय पवार झाले, प्रफुल्लभाई झाले. तुम्हाला सगळ्यांना रोहित पवारांसारखीच म्हणजे शंका कुशंका आहेत त्या अपघाताला घेऊन, की फक्त तपास व्हावा ही तुमची भूमिका आहे? नाही, एक बाब अशी आहे की अनेक वेळेला पत्रकार परिषदेमध्ये मी हे सांगितलं की चौकशीच्या अशा अपघाताचे जे काही पद्धती ठरली असेल भारत सरकारची, ती प्लस जे जे कोण काय म्हणतंय त्या सर्वाची एकत्रितपणाने तपास त्या दिशेने करावा, किंवा ज्यांच्याकडे आज माहिती असेल त्यांच्याकडनं सुद्धा ती माहिती सरकारने त्या ठिकाणी घ्यावी. कारण शेवटी एकदा शंका उपस्थित झाली, मग ती तुमच्या मनात आहे का माझ्या मनात आहे याच्यापेक्षा ती सर्व जनतेच्या मनात आहे असं समजून त्याची चौकशी झालीच पाहिजे. त्याच्यामुळे कसं होतंय की पण याचा फॉलोअप करताय का तुम्ही? कारण तेच परसेप्शन मध्ये जो प्रॉब्लेम होतोय जनतेत तो हाच आहे की जनतेच्या समोर तुम्ही मांडताना दिसत नाही. हे एक मान्य करू शकतो की तुम्ही सरकारमध्येच आहात, तुम्ही या गोष्टी बोलतही असाल, पण तरीही जनतेच्या समोर त्या जात नाही आहेत की तुमच्या मनात या गोष्टीला घेऊन प्रश्न आहेत, तुम्ही त्या तपासाला ड्राईव्ह करता आहात, असे संकेत जनतेपर्यंत पोहोचत नाहीये. एक कसं आहे जी की मुख्यमंत्र्यांना आम्ही भेटलो, सीबीआयचं पत्र दिलं, ज्या ज्या वेळेला मुख्यमंत्री महोदयांची भेट झाली त्या वेळेला कुठपर्यंत चौकशी आहे, मग तो प्राथमिक अहवाल नंतर आला, त्याच्यातही खूप त्रुटी आहेत. त्या अहवालावरती आम्ही कोणी अजिबात समाधानी नाही आहोत. ही लगेच प्रतिक्रिया दिली माध्यमांच्या जवळ आणि मुख्यमंत्र्यांजवळ सुद्धा व्यक्त केली. आता फक्त एवढंच आहे की असं पिटत आम्हाला सांगण्याची सवय नाही. जे दुःख आहे ते इथे आहे आणि जे इथे अंतःकरणामध्ये ते असं शो करून दाखवण्यानेच काय फरक होतं असं नाही. आता काही ना त्याच्यातच 8 तास असेल तर त्याचं त्यांनी करावं, कारण आम्ही अनुभवलेलं ना त्या सगळ्या काळात दादांच्या बद्दल कोण एकेरी भाषण करत होतं, कोण बोलत होतं आणि आता कोण नेमकं एक वेगळा पुळका आल्यासारखं बोलतंय. आम्ही कोण काय बोलत नाही ही दुसरी बाजू करण्यासाठीच असं आहे की कोणीतरी सांगितलं की 3-4 वेळा प्रेझेंटेशन झालं, पुरावे त्या तपास यंत्रणेकडे द्यावे ना. शेवटी तपास कोण करणार आहे ना? तुम्ही मी करू शकत का? जे बोलतात ते करू शकत? तपास यंत्रणा या देशातल्या बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान दिले त्याच्यात प्रत्येकाचं काम त्यांनी नेमून दिलेलं आहे ना. ज्याचं त्याचं काम त्यांनीच करायचं आहे. ज्या तपास यंत्रणा उद्या सीबीआय असेल किंवा भारत सरकारची स्वायत्त यंत्रणा असेल, राज्यातलं CID असेल, त्यांचा ते तपास करतील. आमच्याकडे एखादी पूरक माहिती पुरावा असेल तो मांडावा पण जनतेसमोर की हा पुरावा आहे आणि तो त्यांच्या पुढे पण द्यावा ना. फक्त पुरावा असं म्हणत होत नाही ना. असेल तो जरूर द्यावा. अजूनही माझं म्हणणं आहे जरूर दिला जावा, कारण दादांचं दुर्दैवी निधन हे महाराष्ट्राच्या साठी खूप दुर्दैवी आहे. अशा वेळेला ते गेले कशामुळे, घात की अपघात, सत्य आलंच पाहिजे. त्याच्यात आमच्या मनामध्ये तर आग्रही भूमिका आहे. फक्त आम्हाला इतरांसारखं नाही म्हणतायत, त्याला काय करायचं. दादा गेल्यानंतर एक ऍक्टिव्ह एंट्री राजकारणात झाली आहे पार्थ पवारांची. एक प्रयत्न आधी पण झाला होता, पण त्यानंतर मात्र दादा असताना ते सक्रिय नव्हते. आता दादा गेल्यानंतर थेट